5.5 लाखाची ऑफर आली भावांनो. आज मला प्रमोशन आलंय. मी खूप जास्त खुश आहे. मला काय करा मला कळ नाही. तुला काय म्हणलं 5.5 लाखाची ऑफर आली आपल्याला इंस्टाग्रामला जाहिरातीसाठी. तर काय बोलतोय? हा ते कसं करते 5.5 लाखाची ते कसं करते ते कसं करते आहे ते काय कसं करत अमेरिकन पैसा $6,000 म्हणजे 5.5 लाख झालं तर काय करायचं. मला चक्कर येते का नाही ऐकून. अगं आहे आईच्या हातचं सगळ्यात महत्वाचं जेवण मिळालं. आमरस खाल्लाय आपण ओके. मस्तपैकी. भारी वाटलं ना. एकदम भारी वाटलं. भावाचा- तुझ्या बरोबर गप्पा मारून आय मोठं कोण दिसतंय मोठा मी दिसतोय पण तसं काय नाही. हा मोठा आहे मी बारीक आहे. नाचू तू नचा आई चक्के ब्लॉग बघती आहे तू. आईचा बॅलन्स संपला होता. बॅलन्स गेला आईचा. बघ किराणात काम करून कसं घाम पडते कुठं काय सोपं आहे त्यात काय अवघड आहे तेव्हा. कर की मग, कर. मला तर भाऊंड रानात काम करत लय सोपं वाटतं. हा, टाईम झाला आहे सकाळच्या 5:11 हर माझे मित्रांनो गुड मॉर्निंग. मी MH45 रायडर. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आता लाग मी घरी या. मी रोजच्या बाहेर काटावर झोपतो. लय भारी वाटतं. चल उठ व्यायामला जाऊ. आम्ही निघालो व्यायामला. आजचा ब्लॉग लय क्रेझी खाऊन नाही. चला निघू येत ना. आज नॉर्मल थोडा उजेड दिसायला लागला आहे. थोडं नॉर्मल दिसतो उजेड. तर काय पण म्हणा बरं का. पण हे जरा म्हणजे जसं रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकलं का नाही यूट्यूबच्या अल्गोरिदमला फरक पडतो. एक गोष्ट जर मला नक्की समजली बरं का. यूट्यूबचा अल्गोरिदम कसा काम करतो तुम्हाला सांग का. रोज कंटिन्यू व्हिडिओ पाहिजे. रोज कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही कसा पण टाका पण रोज तुमचा डेली व्लॉग पडला पाहिजे तर यूट्यूबवर उचलतं. मी ही गोष्ट जरा नोटीस केली ह्या 4 ते 8 दिवसामध्ये. कारण की मी जसं रोज व्लॉग टाकतो ना रोज व्लॉग टाकतो का नाही त्यानं फरक पडतो. म्हणजे आज टाकला आहे उद्या नाही टाकला परवा टाकला तर ह्यानं फरक पडतो. व्ह्यूज कमी आहेत त्या लगेच असं काहीतरी आहे समजलं का. तर त्यामुळं रोज व्लॉग करतो मी. रोज व्लॉग करतो घरी असल्यावर. रोज माझं नाही म्हणता 15 तास म्हणजे 24 तासामध्ये कशा पण 12-13 हजार. अरे इकडे आलो फिरवून हे बघा. कसे पण 24 तासामध्ये 12-13 हजार व्ह्यूज आहेत त्या. हे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. चला फक्त तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. लवकरात लवकर 2.5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट करून टाकू आणि लवकरच 3 लाख पण करून टाकू. भाऊ आज तर मला घाम आलाय. घाम गावाकडे येऊन एक गोष्ट तर नक्कीच कळते बरं का. गाव ही गाव असते बरं का. म्हणजे तुम्ही कुठं पण जावा अमेरिका दुबईमध्ये जावा पण गाव ती गावच असते नेहमी. मी त्या रस्त्यावर उभा आहे का नाही ज्या रस्त्यानं माझं नशीब लिहिलेलं आहे. 1:30 वाजता 2:30 वाजता 3 वाजता 4 वाजता जी पण आलो का नाही म्हणजे अंगात पहिल्यापासून एक असं वाटायचं नाही यार काही ना काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे. काही ना काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे. तर हे ही रोड आहे का नाही हेव्हा इकडे घर आहे आपलं. तर मग इकडे यायचो मी पहाटे 2 वाजता 3 वाजता काय असेल ते. आणि तिकडे वर एक खांब होता. ही कसं खांब येतं असं खांब ही अशी वर लाईन गेली. तिथे एक बल होता त्या बलाच्या खाली जाऊन बसायचो आणि सारखं स्वतःला म्हणायचो काय कमी आहे तुझ्यामध्ये काय कमी आहे तुझ्यामध्ये तू असा का आहे म्हणजे तुझ्यामध्ये काय कमी आहे. सगळ्यांनी जी मोठी लोक त्यांना पण 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान येतं. ती एवढ्या लेवलला तू काय एवढ्या लेवलला नाही असं स्वतःला मी प्रश्न विचारायचो. आणि काय ना काय व्हायची स्वप्न बघायचो आणि ती स्वप्न आज मी साकार करतो स्वतः. तर एकच असतं या आयुष्यामध्ये लय स्वतःवर लागतं काम करायला. पण जेवढं पहाटे लवकर उठणार ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं असणार. कसा नजर आहे आपल्या गावाकडला. असं आपलं गाव आहे एक नंबर गारवा. नाच नाही करा तिकडं. जे अरे ती आपली खाट झोपायची आणि अजून कोणीच उठलं नाही. आता ह्यांना उठवायचं रानात वर घेऊन जायचं. रानातलं आज काम करायचं आहे भरपूर मला. आज ड्रीप जोडायचं आहे काय पण करून. उठला का नाही रे. पंखा लावून गार झोपले ती बघा. ही ड्रीपचं बंडल पाठीमागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं तुम्हाला मी. उठले का नाही मला बघू दे. उठ की चला जायचं नाही का वरच्या रानात. चला की वरच्या रानात ड्रीप गुंडोळा चला की. परत उन्हात परत काय होतं. चला उठा मी आंघोळ करतो आता. आंघोळ करतो आता मी पण मस्त मध्ये. अजून 3 पट्याला ट्रिप हातरायची. 3 पट हातरून झालं 3 पट्याला राहिले ट्रिप हातायची. आंघोळ काय केलेलं नाही अजून. जी गोष्ट मी दाखवतो तुम्हाला ती पण तुम्हाला बघायला आवडते त्या. ही माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. चला जाऊ आता. आई दादा भाऊ सगळे येते. भावाला पण बोललोय माझा जुडवा भाऊ बोलवलाय. कना वाटरी प्लीज तर व्हिडिओ काढ. जरा साना कापताय का कापतंय की बघ किराणात काम करून कसं घाम पडते कुठं काय सोपं आहे त्यात काय अवघड आहे तेव्हा. कर की मग, कर. मला तर भाऊंड रानात काम करत लय सोपं वाटतं. हा येतं हे बघ. माझी लाईफ ती आहे. माझी लाईफ मग मी सगळ्या गोष्टी करतोय ना. मी व्हिडिओ पण काढतोय रानातलं काम बी करतोय. मी सगळ्याच गोष्टी करतोय ना. आता कसा घाम पता पडतो. कुठं मग घाम तर माझा सायकलीवर निघतो ना. आणि आज खास काम करू लागण्यासाठी माझा आलेला आहे माझा
जुडवा भाव ही जुडवा जुडवा भाव के साथ आज ब्लॉग होने वाला आहे ह्या व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल होणार आहे या जुडवा भावासंग रानातली शेतीतली कामं कसं वाटतं या आय मोठं कोण दिसतं या मोठा मी दिसतोय पण तसं काय नाही हा मोठा आहे मी बारीक आहे बरीच जण म्हणते ती आणि फुलला जी ब्लॉग होणार नाही का नाही याच्या पुढचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार नाही त्यामुळे तुम्हाला मजा येणार नाही ही नेऊ काय रे कटर होता की आपल्याला नाही लागत कटर लागतोय इथं ही कापायला लागतोय राहून दे की घेऊन जाऊ चल काय ना मजा येते बरं का पण एकदम मजा लाईफ इज एन्जॉय हां कसं करायचं एवढं ट्रिप करता येतं तुला द्या आणि तुला ट्रिप एका पट्ट्यात 2 टाकायला दादा हा आज एक रायडर म्हणून नाही तर मी आज एक शेतकरी म्हणून पूर्ण दिवस घालणार आहे कारण की आज शेतीतलं भरपूर काम आहे आज ड्रीप हातरून घ्यायचं जॅनर तोडायचं भरपूर काम आहे बरेच जण कमेंट करून माहिती का नाही भाऊ तुम्ही मस्त सायकली फिरता अरे बाबा घरी आल्यावर शेतातलं पण काम लागतं घराला शेती बीती आहे मला भरपूर लय या शेती तुम्हाला काय सांगायचं आहे इसका जीव तो देखो मुझ पे कितना इसका जीव है पाणी लेके आ गया गरीब बिचारा आदमी शेतामध्ये असून खालनं पाणी प्यायची मजा वेगळी हे पाणी काय नाही माहिती का कारण की माझं उष्ट आहे त्याला माझं उष्ट जमत नाही गुरंपेक्षा तुमच्यापेक्षा गुरं बरी गुरं गुरं एकामेकाची उष्ट पाणी तरी प्यायची त्याला तर माझं उष्ट मला थोडं पी आम्ही लहानपणी एकामेकाची मजा कशी करत माहिती लहानपणी आम्ही असं एकामेकाला लहानपणी करत लय मजा येते आम्हाला आंघोळ करताना मी आंघोळीला गेले क्षण येऊन मी गरम पाणी बाद देते तर मी काय करायचं ना मी गरम पाणी आंघोळ करत नाही ह्या घरच्या पडल्या साईडला नाणी होती पहिली आमची मग ह्यानं काय करायचं ह्यानं न सांगता न कळत धपके पाऊल न्यायचं गार पाण्याचा एखादा तांबी भरून आणायचा आणि माझ्या अंगावर टाकायचा गार पाण्यात तांब्या मग हे आंघोळ करायला गेला की मी गार पाण्यात जायचं अंगावर जायचं आणि मग आंघोळ करायला सुरुवात इकडे वर हिरया लहानपणी आम्ही त्या इथं हे डीपी पशी विहीर इथं आम्ही दोघं जण पोवायला असायचो कंटिन्यू पोवायला कंटिन्यू लय आणि ही मला बुडवायसारखा आता पाय धरून वडायला खाली लाल वाटतं का सर जर मला ओढत खाली काय वाटतं बिटतं नाही तुला मला हिरत वाटतं भाऊ ही मला हिरत वाटत होतं मला ही जोक नाही हा मी माझ्या वडिलांना पप्पा म्हणत नाही मी माझ्या वडिलांना दादा म्हणतो दादा म्हणजे आईनं सवय लावली पहिल्यापासून दादा म्हणायची मी आणि माझा बाप पण वडिलांना दादा म्हणतो आणि मला आईनं पहिल्यापासून शिकवून दिली की मी माझ्या मोठ्या भावाला भाऊ म्हणतो भाऊ त्याला सावता म्हणून कधी बोलत नाही भावच म्हणतो मी त्याला म्हणजे पहिल्यापासूनच भाऊ म्हणतो मी त्याला तर दादा काय करते ना ड्रीप ह्याच्या बुडात घेतं जे पहिलं ड्रीप होतं ना हे असं वरती आहे ड्रीप मग त्याचा खाली घ्यायचं चालू या हे काही काल एवढं भिजवलं हे एवढं नुसतं काल भिजवलं कसं हिरवगार झालं या तिकडलं कसं सुकलं बघितलं तर त्यामुळे जरा थोडं आणि पाऊस पण काय पडणार ह्या वर्षी लवकर असं लाईट आ गई मोटर करेंगी चालू खाट आता इथनं पाणी चालू ही लई जुना बोर आहे ही म्हणजे मी जलमला होतो नाही तेव्हा ही बोर घेतला होता हां काय करते का माझा व्हिडिओ बघते इथं माझा ब्लॉग चालू आहे बघा 4 दिवसापूर्वी 22,000 व्ह्यूज हे बघा आई चक्के ब्लॉग बघते आई तू आईचा बॅलन्स संपला होता बॅलन्स गेला आईचा ही बघा 1 दिवसापूर्वी 20,000 व्ह्यूज ही आहे माझी भावांनो कठोर तपस्या काय कठोर तपस्या 20 तासापूर्वी 10,000 व्ह्यूज 1 दिवसापूर्वी 20,000 2 दिवसापूर्वी 17,000 3 दिवसापूर्वी 11,000 4 दिवसापूर्वी 22,000 5 दिवसापूर्वी म्हणजे कंटिन्यू तुम्हाला मी अजून बी सांगतो यूट्यूब चॅनल चालू करा आणि यूट्यूबवर टाका व्हिडिओ चालू करा कारण की ही बघा आणि डेली मेहनत करतो त्यामुळे एवढ्या व्ह्यूज येते आपल्याला बघितलं ना तर त्यामुळे कंटिन्यू करा तर भावांनो मगाशी मला माझ्या मॅनेजरचा अचानक फोन आला आणि मला काय म्हणलं माहिती का तुला 5.5 लाख रुपयाचं प्रमोशन आलं आहे 5.5 लाखाचं प्रमोशन हे बघा ही बघा डॉलर बघा इथं हे बघा $6,000 ही बघा 16 रील 6 पोस्ट ही बघा इंटरेस्ट म्हणून केलं या बघू काय होतं ते 5.5 लाखाची ऑफर आली भावांनो आज मला प्रमोशन आलं आहे मी खूप जास्त खुश आहे मला काय करा मला कळ नाही आईला विचारून बघू चला काय म्हणते आई चला आई तुला एका गोष्टी विश्वास बसेल का
काय बसायचं का असतं तर आपण बसा. हा तुला काय म्हणलं 5.5 लाखाची ऑफर आली आपल्याला इंस्टाग्रामला जाहिरातीसाठी तर काय बोलतोय? हा ते कसं करते ओ 5.5 लाखाची. ते कसं करते ते कसं करते आहे ते काय कसं करते दादा हाय काय ह्यांना खोटं वाटतं या हे सर तुला येत असते म्हणजे 5.5 लाखाची आली खरंच आली तर हे नसते. आईला खोटं वाटतंय 5.5 लाखाची ऑफर आली मला इंस्टाग्रामला 5.5 लाखाची ऑफर आली. 5,52,000 ऑफर आहे. किती? 5,52,000. अयो आता काय? त्यो काय त्यो काय माझा व्हिडिओ कट कर बरं. त्यो काय कसं करते या मला नाही वाटत खरं. हा काय खरंच आहे या मला नाही खरं वाटत. एका महिन्यात 5.5 लाख रुपये आणि हो का? मस्त बेसनची पोळी केली या कसं वाटतंय बघ एका महिन्यात 5.5 लाखाची ऑफर हे सगळ्याचं पोकाळ बोलू नको. अगं ऐक खरंच आली या मला नाही रे तो गडा माझ्या काढा धडा धडा करतो तो असलो बोलल्यावर. अगं आय माँ के चेहरे पे हसू आ गया रे आय होय तुला काय वाटतं ग मी आयुष्यात लय मोठा ब्लॉगर बनणार तुला वाटते ना वाटतंय लय मोठा बनणार आहे ना घर बंगला बनणार आहे आपला लय मोठा लय भारी. आणि हे सगळं फक्त तुमच्या प्रेमामुळे होणार आहे तर त्यामुळे मस्त प्रेम दाखवा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब लवकर करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा 2000 लाईक करून टाका पूर्ण बेसनची पोळी खूप जास्त करपलेली तरी बी खाल्लं नाही होय आहे तुझं समजा 5.5 लाख जर आलं तर काय करायचं मला चक्कर येते का नाही ऐकून अगं आहे खरं सांगतो तर आल्यावर बघू. होय बघ $6,000 डॉलर अमेरिकन पैसा $6,000 म्हणजे मला नाही वाटत असलं काय कळ कोणाचं ठाऊक काय लागले. येणार ह्याच्यापेक्षा मोठी येणार एक दिवशी हॅलो वर द्यावा लयच ऊन पडलं या असलं ऊन दुपारच्या वेळेस पडल्यावर असं वाटतं का नाही की बाबा जणू काय मला वनवासाला कोणी पाठवायला लागले जबरदस्तीनं असं वाटतं कधी कधी काटाळा आलाय जीवनाचा आ येऊ उठा बाबा आ येऊ 4 चाकी आणायची रे खाट. तिकडे ये रे ए तुझं काय आहे? काय करायचं आधी घर बांधू आपण ती परवडते का? आधी घर बांधू काय आधी घर बांधू की ती परवडते ती. बरं, असू. पत्र परवडते का? कसं आहे हाल घेऊन लाकडं घ्यायचं काम आहे ढगाळ शून्यातच विश्व आहे. ह्याच्यापेक्षा मोठे वापर हे कुठे येऊ अजून तर लय मोठी नाही ही घर आधी बांधायची आपल्याला. कुठलं लोक घराकडे बघते रे. उद्या व्हिडिओ मध्ये जाणं जाईल ब्लॉग मध्ये जाणं नाही फुडल्या दिवाळीला 4 चाकी दारतो बघाराची फुडल्या दिवाळीला 4 चाकी बरं फुडल्या दिवाळी हे नाही फुडल्या करू की. बघा ह्याचा जीव बघा माझ्या किती ह्यानं मला आज कोण दिला सकाळी तिकडं पाणी दिलं बघितलं ना ह्याला म्हणते तुला जाऊ प्रेम आपण आपल्या दुसरीला काहीतरी वेगळं नाव देऊ लसूण प्रेम देऊ लसूण प्रेम लसूण कसं एकामेकाला चिटकून असतं तसं आपण एकामेकाला चिटकून आहे ना त्यामुळे आपण एकामेकाला लसूण प्रेम असं नाव देऊ बाकी आजी मस्त आमची आई तर काय चाललंय आजी ते कशी हसते या ते कशी हसते म्हातारी होय माझी गाडी हे काय लावलंय नेमकं तिथे नाही गावात जाऊ. अरे हे तेल नाही संपलं ह्या गाडीतलं मग काय? हे ना कॉक ठुलाय बंद ना आता म्हणते कोण मग अशीच म्हणलं होतं कॉक फिरव. ती म्हणलं फिरवलंय मला. तू माझी गाडी घेऊन कोणला विचारून आला आईला. ठेव तिथं गाडी ती बंद कर आला मोठा गाडी घेऊन गावात जायचं सुरी घ्या. सोल्युशन ती गाडी नाही करण्या. ती गाडी संपलं त्याला म्हणा तो याच पोरला सोडा गेलं तर माझं काय नव्हतं काम ती घालायचा गाडी तो कोक म्हैस मारती तिथं म्हैस मारती तिथं गावरान दही भेळ करायची वडिलांची आवडीची का वडील आपल्या उघडं तिकडं काय 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 तर सगळं करायची आपल्याला गावरान दही भेळ तर आईला विचारणार आज दही भेळ आई होय ना आय तुला आवडते ना दही भेळ आवडतं की. चल गाणं म्हण एखादं आता आहे का मन हां हिंदी गाणं म्हण मन जीना यहाँ मरना यहाँ हम क्या करेंगे नाही तूच म्हण अगं मी तुला गाणं चांगलं सांगतो मला चांगलं गाणं आहे, चांगलं हाय का नाही भावना चांगलं सांगू दे तुम्ही मला डपली वाले डपली बजा मेरे घुंघरू बुलाते हैं आ आडाने हाय हाय म्हणता म्हणता लय लांब गेला रे पाय सरत मैं नाचू तू नचा निस्ता येड आहे ना निस्ता येड आहे
डपली वाले डपली बजा डुडुन टुंग डुडुन डुडुन टुंग डुडुन डुडुन टुंग मेरे घुंगरू बुलाते हे आ त्यानंतर झाल्या तिन्ही सांजा करून शिंदगार साजा वाट पाहते मी ग येणार साजन साजन कुठं बसलाय मातीत उघड्या असा केस पांढर केस आहे पांढरी साजन दाखव रे तिकडे साजन आईचं साजन दाखव तिकडे तो साजन साजन कसा बसलाय बघा आईचा आईला ते गाणं आवडायचं आईला आमच्या इंदा बाईला लय गाणं आवडायचं रस्ता भात चांगला लागला लय भारी झालता आपण कर आई वडिलांसाठी खास आज गावरान भेळ एकदम मस्त आपल्या झाडाखाली बसून अजून काय पाहिजे ना हे सुख ला 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 पातीरानं भेळ असते आपल्या माणसाला लोकांना काय वाटतं माहिती आहे का भेळ करणं म्हणजे किती असतंय माझ्याकडं डायरेक्ट पोत्याने भेळ असते असं असते हो का मला पैसे नाही म्हणतो तू जीने के है 4 दिन हो 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 हे दाखव हा तुमचा जीव दिला खायला तुम्हाला आमच्या वेळ फिरत असलं काय नसतं फायनल लुक आता आलेला आहे मेव्या ह्याचा मिठाचा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितली भेळ होती आता पण भेळच करतो या खायला कमी नाही कुठल्या गोष्टीला केली एवढी भेळ ही संपली राहिली की आता थोडीशी राहिली एवढीशी राहिली आता घास बघा बघा हां ह्या बघा हाय घ्या बघा हे तर नुसता नमुना आहे आम्ही गावरान माणसं आहे आणि गावरान माणसाला धमाका तुम्हाला दाखवतो हे बघा अरे ती तुला बघूनच भेटेल आमच्या भेळ खायच्या टॅक्टर त्या आता उता निळ झालो उतावळे का उतार झालो उतार झाला का उतार काय उतरून गेलं पाक गुडघ्या बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं शेलट गोंधन आज आपल्या घरी कोण येणार आहे सुपरस्टार पिक्चर मधले तानाजी ते काय बोलती लागीर झालं काय रे ते पिक्चर सैराट झालं जी काय चाललंय आहे तुझं त्यातला अभिनेता येणार आहे तर काय चाललंय आईचं काय माहिती वेगळंच एक तर काय. आपला मित्र आहे तानाजी भाऊ तर तानाजी भाऊ नाही लंगडा ना तो आहे त्या पिक्चर मध्ये म्हणते ती आपला भाऊ आहे तर ते आपला येणार नाही आज तर बघू आज संध्याकाळी याचं नियोजन आहे आणि पुढल्या वेळेस मला त्यांच्याकडे बोललेलं आहे तर बघू आता कसं होतं ते फोन करून म्हणतो थोड्या वेळानं दुपारीच बोलणं झालं आमच्या दोघांचं तर संध्याकाळी तू म्हणलाय मस्त मध्ये गप्पा ह्या आपण ठीक आहे म्हणलं त्यांना सायकलीविषयी थोडी माहिती पाहिजे माझ्याकडं व्हिडिओ हे आपलं भरपूर दिवसापासून बघतात ते दुपारी कॉन्टॅक्ट झालं नंतर माझं मग आज येतील संध्याकाळच्याला मग बोलू एकदम मस्त म्हणजे का नाही लई धरून आलो या आणि भरून लगडी धरून कुंबडी करून आणि टिंगच्या जोरात मी लई जोरात ढेकणं वरात आलो या झालंय झिंग 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 असं असं हां हां झालंय हां ठीक आहे आम्ही तानाजी भाऊची वाट बघत बसलो इथं आहे इकडं दादा इथं आम्ही वाट बघत बसलो खटाव मस्त पलंग बिछाना मस्त एक करून तानाजी भाऊ इथं बसणार आहेत आमचं बघू काय येत ते आई वडिलांना पण वाटायला लागली नंतर काय तिसरी शिक्षण झालं फक्त तिसरी तू सोडून दिली तिसरी पण निमित्त झाली आहे. हा झाली हाणून मारून तुम्ही काय धपक देत नव्हता का आता ती मध्ये उसात जरा मुरून बसायचा आणि मोठ्या उसात कुठे लपवायचा त्याला हा आणि कुठं हुडकायचा बरं आता मला लोकांचं काम गाठायचं भावांनो फायनली आमचं मस्त बोलणं झालं जेवण झालं तुम्ही थोडा सीन पण बघितला मागाचा आता दादा माझ्यासोबत येतं आता विषय काय सांगतो तुम्हाला आता दादा आता निघालं ते माघारी घरी आमचं जेवण झालं पण उद्याच्याला मी दादाकडे जाणार आहे ठीक आहे ना तर समजा प्लॅनचं शेड्यूल बघतो कसं आहे ती मग उद्या दादाकडे निघतो दादा कसं वाटलं नाही मस्त मजा आली भारी वाटलं आईच्या हातचं सगळ्यात महत्वाचं जेवण मिळालं आमरस खाल्लाय आपण ओके. मस्तपैकी. भारी वाटलं ना एकदम भारी वाटलं भावाचा- तुझ्या बरोबर गप्पा मारून मला खूप भारी वाटलं कारण
मला लई क्युरियोसिटी होती आणि मला ती कुतूहल होतं तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं, कारण सायकल मला पहिल्यापासूनच आवडते आणि तू एवढं पाक आता नाही म्हणलं तरी 10-15 हजार किलोमीटर फिरून आलाय तू. लई मोठा प्रवास आहे तुझा, मला मजा आली आणि उर्वरित गप्पा उद्या मारूच आपण, तू उद्या येतोय माझ्याकडे. बरोबर आहे. आज भाऊ माझ्याकडे आला, आता भाऊकडे मी उद्या देणार नाही. 60 लोट करायचे आज तू माझ्याकडे, मी उद्या तुझ्याकडे. मस्त मजा, भारी वाटलं खूप जास्त. तर चला आता जाऊया